पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला आज अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. जगात सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे भीषण तेल संकट निर्माण झालं आहे. अशा या तेल संकटाचा परिणाम आता देशावरही होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाच्या नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. जगभरातील तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याची सूचना देशाच्या जनतेला केली आहे. पेट्रोल डिझेलच्या खरेदीत परकीय चलन जास्त खर्च होत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला सार्वजनिक वाहनांमधून जास्तीत जास्त प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कारने प्रवास करत असाल तर जास्तीत जास्त व्यक्तींना आपल्यासोबत घेऊन प्रवास करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. आपल्या शहरात मेट्रो ट्रेन असेल तर मेट्रोचा वापर करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना वाहनांमधून प्रवास करून प्रत्यक्ष ऑफिसला न जाता वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल मीटिंगवर भर देण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. सोने खरेदीत परकीय चलन जास्त खर्च होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला वर्षभर सोने खरेदी न करण्याचं आवाहन देखील केलं आहे.